हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपला परत एकदा शॉपिंग व्लॉग आलेला आहे। खूप दिवसातून आलाय खरं तर, कारण की आता ना एक प्रॉब्लेम होतोय माझ्यासोबत, त्याच्यामुळे मला ना खूप त्रास होतोय। माझ्याकडे इतक्या ऑर्डर आहेत ना, पण मला साड्या अवेलेबल नाही आहेत। म्हणजे मी जो पार्टीवेअरच्या साड्या आहेत ना त्या मी इतक्या आतापर्यंत मला वाटतं 30-40 ऑर्डर टाकल्या असतील, पण मला सगळ्याच्या सगळ्या कॅन्सल करतायत माझ्याच मोबाईलवरून, नाहीतर माझ्या मैत्रिणींच्या ह्यांच्या सगळ्यांच्या मोबाईलवरून। तर सगळ्यात पहिलं आहे हे पार्सल, ज्याच्यामध्ये मी लेस अजिबात मागवलेली नव्हती। हे दुसरंच पार्सल आलंय, कारण लेस माझ्याकडे ऑलरेडी आहे, तर मी नव्हती मागवलेली। हे कसल्या तरी दुसऱ्या कोणत्या तरी वेगळ्याच ह्याच्या जागेवरती ना हे जे तर ह्याच्यामध्ये मी फॅब्रिक मागवलेलं होतं आणि आलं हे वेगळंच काहीतरी। तर ह्याला आता बघावं लागेल एक्सचेंजमध्ये काय नेमकं आहे, काय तर चुकीचं चाललेलं आहे। त्यानंतर हा दुसरा ड्रेस, तर त्या दिवशीचे जे ड्रेस होते ना माझ्या बहिणीला दाखवले, तर ती म्हणे बाई मला असले कलर नको। मला आधीच माहीत होतं की तिला असे कलर आवडणार नाही, तिला असे डार्क कलर जसं की पिंक रेड असे कलर आवडतात। मग म्हटलं चल तुझ्यासाठी हा अजून एक घेते ड्रेस। त्याच्यातूनच मी घेतलाय, म्हटलं तो ब्ल्यूवाला राहील, तो मी मलाच ठेवून घेतला, मला छान दिसत होता। तर हे म्हटलं राहू दे, तुला तो कलर छान दिसतो, तर मग मी तिच्यासाठी हा पिंकवाला घेतलाय। तर ह्याचा दुपट्टा वगैरे सेम राहणार आहे, मी अजून घालून पण बघणार आहे, कारण सगळ्या शेवटी तुम्हाला दाखवेन घालून, कारण मला बघावं लागेल बरोबर बसतोय का। तर ही याच्यावरची पॅन्ट आहे, तिला अशा पॅन्ट आवडत नाहीत, पण तिला म्हटलं आता एक असू दे, एक ट्राय कर बघ तुला आवडते का। नाही आवडली तर मी शिवून देणारच आहे तिला शिवलेले। तिला अशा ढिल्या पॅन्ट आवडतात, सेमी पटियाला टाईप। आणि हा आहे त्याच्यावरचा टॉप, तर एक नंबर प्युअर कॉटनची क्वालिटी आहे। म्हणजे मी स्वतः हात लावलेला आहे, त्याच्यामुळे इतका शाईनवाला कपडा आहे ना, खूपच असा मस्त कपडा आहे बघा, कॉटनचाच आहे। आणि ह्याच्यामध्ये मला अजिबात मिक्स कॉटन वाटत नाही, अगदीच असं प्युअर कॉटन आहे। हा ड्रेस ना दुकानामध्ये कमीत कमी 1,500च्या खाली भेटलाच नसता, इतका हा म्हणजे छान आहे। याची क्वालिटी खरंच उत्तम एक नंबर क्वालिटी आहे याची। मी तुम्हाला बॅक नाही वाटलं सर कपडा दाखवेन, खूप मस्त आहे याचा कपडा। आणि पॅन्टचा आणि टॉपचा कपडा जवळजवळ सेम आहे, कॉटन आहे पण एकदम शायनी कॉटन आहे, एकदम सिल्क टाईप जसं चमकतं ना तसं टाईपमध्ये आहे। त्यानंतर हे आहे पुढचं पार्सल, जे मी देवाचे आसन शिवते ना त्याच्यासाठी लेस। तर आधीचं जे होतं ना त्याच्यामध्ये माझी 5च आसन झाली होती, 5च झाली। त्यानंतर म्हटलं चला दुसरी मागूया, तर ही वाली मागवली, सेम तेवढीच आहे, याच्यामध्ये पण अजून 5 बसतील। तर साधारणतः मला वाटते काहीतरी 145ला मला हे भेटते एवढी लेसच महाग भेटती, नाही तर त्याच्यामध्ये काम काहीच नाही आहे। 100 रुपयाला जरी ठेवलं ना तरी पण म्हणजे काहीच काम नाही, अगदी 5च मिनिटात एक आसन तयार होतंय। पण लेसच जास्त लागते, जवळजवळ 60 रुपयाची लेसच लागते एका आसनच्या मागं, जर हिशोब काढायचा झाला तर असं मीटरवरती। पण आता हे आपल्याला ऑनलाईन 145ला मला वाटतं ह्याच्यामध्ये 5 आसन होतात छोटे 18 बाय 18चे अशी, त्या हिशोबाने पण काढायचं झालं तरी 30-40 रुपये तर लेसच्याच पाठी जातात। त्याच्यानंतर कपडा, कुरिअर चार्ज मेन म्हणजे 50 रुपये लागतोय, कुरिअर चार्ज 50 हा, त्यामुळे 150 जे वरचे 50 आहे ते स्पेशल त्या कुरिअरचेच आहेत। किती हलकी वस्तू असली ना तरी 50च्या खाली नाहीच आहे, 50 सुरुवात असते, किती हलकी असू द्या तरी 50 घेतातच। त्याच्यानंतर मग वजनानुसार ते वाढत राहतं, वजन जसं असेल तसं। त्यानंतर पुढचं आहे, याच्यामध्ये आहे जॉर्जेटचं फॅब्रिक आहे, तर हे माझ्याकडे तिसऱ्यांदा आलं आहे, पण खूप एक नंबर या जॉर्जेट फॅब्रिकची क्वालिटी एक नंबर। इतकं छान कपडा आहे ना, हा खूप जबरदस्त कपडा आहे, कारण की हा धुतल्यानंतर पण टिकणारा असा आहे, कलर जायचा प्रिंट जायचा काहीच असा प्रश्नच नाही आहे। त्यानंतर हे आहे पुढचं, तर ही ऑर्डर आपल्याला रिपीट आहे, गुड्यांची सुद्धा त्यांची बल्क ऑर्डर होती आपल्याकडे, एकदम 10 गुड्या 10 पानं तशी होती। तर आता त्यांना पाहिजे आहे दाराचं तोरण पाहिजेत, आणि हे पाहिजे कमळ आसन पाहिजे, 5-5ची ऑर्डर आहे। तर आता ह्याच्यामध्ये 5 दाराची तोरणं होतील का नाही बघावं लागेल। एवढा साधारणतः एका तोरणाला एवढा असा लागेल, कपडा एवढा लागेल एका तोरणासाठी। तर ही लेस मागवली, कारण की साडीची लेस ना एवढी अशी मॅच येत नाही, तर ही मी मागवली, पण क्वालिटी एक नंबर आहे लेसची। साधारणतः 200च्या आसपास पडती, पण एक नंबर लेस आहे, क्वालिटी तर सांगायचं झालं ना जबरदस्त। जे मला विचारतात ना की
तू ओटीच्या पिशव्या शिवतेस, मग साडीच्या कपड्यातून तर थोडीच म्हणजे त्या ओटीची जी पिशव्या आहे ना तिला साधारणतः 3 ते 4 मीटर एवढी लेस लागते आणि साडी असते 5 मीटरची. साडीच्या कपड्यातून जास्तीत जास्त 2च ओटीच्या पिशव्या होतात. तर उरलेल्या मग कपड्याचं काय करायचं, एवढी मोठी साडी असते. तर अशा वेळा आपल्याला ऑनलाईन काठ जे असतात ना साड्यांचे ते ऑनलाईन भेटतात. हे मी आता त्यांना जसे पाहिजे होते तसे ऑर्डर केलेत, पण हे मोठी साईज आहे दाराच्या तोरणासाठी. मला असं वाटते ह्याला असं फोल्ड करून लावलं ना तरी पण एक नंबर असं म्हणजे दिसणार आहे. एकच असं फोल्ड करून लावेन, कारण याला फोल्ड करावंच लागेल. फोल्ड नसता केला तर याला थांब ना ऋदू, तिथे जाऊन बस. तर ह्याला अस्तर लावावं लागलं असतं, कारण की आंब्याची पानं आहेत ना आतमध्ये जातात, इथे आतमध्ये टक होतात. बॅक साईडने तर आपण नाही लावू शकत इकडनं, असं असे आतमध्ये टक होतात. तर अशी एवढी लावेन, असं फोल्ड करेन म्हणजे ते छानच होऊन जाईल. ज्यावेळेस हे तोरणं तयार होतील त्यावेळेस तुम्हाला दिसणारच आहेत कशी होत आहेत ते. अजून त्याचे पॉम्पॉम आले नाहीत बहुतेक, पॉम्पॉम पण ऑर्डर केलेत. म्हणजे ते तोरणासाठी लागणार सगळं सामान मी ऑनलाईनच घेतलेलं आहे. कारण कसं होतं ना दुकानात एक एक गोष्ट बघत बसायला इतका उशीर पण लागतो आणि सेम मॅचिंग तर भेटतच नाही आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये आहेत ब्लाऊज पीस. हे शक्यतो मी ओटीच्या पिशव्यांना वापरते. तर ह्याच्यामध्ये 3 कलरचे 3 आहेत अगं. त्यानंतर पुढचा आहे, तर याच्यामध्ये ना फॅब्रिक आहे जे मी माझ्यासाठी स्पेशली ऑर्डर केलेलं आहे. मला कुर्ती, कारण अशा फॅब्रिकमध्ये अशा कलरमध्ये कुर्ती असाव्याची माझी खूप इच्छा होती. तर मग मी हे घेतलंय. हा ठीक आहे, तुझ्यासाठी आहे. पॅन्ट किती पॅन्ट शिवल्या तरी सारखं पॅन्टच पाहिजे त्याला. तर हे बघा असं आहे. याची मी कुर्ती शिवेल ना एक नंबर दिसणार आहे ह्याची कुर्ती. कपडा क्वालिटी एक नंबर, अजिबात म्हणजे याच्यामध्ये डाऊट नाहीच आहे. नो, इतका मस्त हा कपडा आहे ना, खूप छान आहे. मला खूप जास्त आवडला आहे हा कपडा. तर मी ही कुर्ती शिवेना. तसा ना 3 मीटर आहे, पण मला स्ट्रेट कुर्ती शिवायच्या. शिल्लक राहीलच कपडा, शिल्लक जर राहिला तर मी शॉर्ट एखादी कुर्ती शिवून टाकेन. कारण की माझ्याकडचे जे फॅब्रिक झाले ना आहेत ना एकदम, मी त्यांना फोटो टाकते कस्टमरला, ते एकदम असे तेच फॅब्रिक सिलेक्ट करतात. म्हणून मी काहीतरी वेगळा केला आहे की मलाही कुर्ती होईल आणि आपल्याला ऑर्डरही येतील. कारण काहीतरी नवीन ॲड करत जाणं हे गरजेचं आहे. मला खात्री आहे की ह्या फॅब्रिकची मी कुर्ती शिवेल ना त्यावेळेस मला ऑर्डर नक्की येतील. आतमध्ये ठेव. तर एक नंबर कपडा आहे. मला वाटतंय 2-2.5 मीटर असावा, 3 मीटर नाही आहे, 2.5 मीटर आहे बहुतेक. हा थोडासा महाग आहे पण क्वालिटीवर डिपेंड आहे बघा. जेवढे जास्त पैसे आपण देऊ ना तेवढे आपल्याला क्वालिटी चांगली भेटते, उत्तमात उत्तम क्वालिटी भेटते. त्यानंतर हे सुद्धा फॅब्रिक आहे. तर हे एका ताईने सिलेक्ट केले पण अजिबात आवडलेलं नाही आहे मला असं वाटतंय. बघूया. तर छान वाटतंय असं काही नाही, पण कलरमध्ये मला थोडासा डाऊट वाटतोय, पण छान वाटतंय. तर छान वाटतोय कपडा, थोडासा मला हलका वाटतोय. खूप असा ठीक म्हणजे एकदम असा हलका वाटतोय ना. तर कपडा क्वालिटी म्हणजे छान वाटते बऱ्यापैकी, थोडासा हलकासा वाटतोय. तर बघू आता. दार ला रुद्रा, दार बंद कर. जा पण आधी दार बंद करते पुढे टाकून. तर त्याच्यानंतर आहे हा वाला हर्ट, म्हणजे हे फॅब्रिक. तर मी हे ना आधी 3 मीटरमध्ये घेतलं होतं, काहीतरी 350ला भेटत होतं हे. पण इतके बेकार हर्ट आले होते. मागच्या शॉपिंगच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, अशी लांब. मग हे थोडंसं हे 250चं ना 2 मीटर आहे का 1.5 आहे बहुतेक, 1.5 मीटरच आहे. 1.5 आहे का 2 आहे. तरी लहान मुलीची फ्रॉक शिवायची आहे आणि 250चं एवढंच कपडा, ह्याच्यामध्ये तिचीच फ्रॉक बनेल. पण हे जे हर्ट आहेत बघा, आता हे एम्ब्रॉयडरी वर्क बघा. आणि त्या दिवशीच आपण जे शॉपिंग ब्लॉग मागचा ज्यांनी बघितलं त्यांना माहीत असेल, इतके बेकार ते एम्ब्रॉयडरी हर्ट होते ना, काहीच म्हणजे कामाचे नव्हते. आणि हे बघा, पैसे आपण जसे, मी आता हे अनुभव घेतला की आपण जसे पैसे देऊ ना तसे आपल्याला क्वालिटी देत आहेत ते लोक. तेच मटेरियल आहे, फक्त थोडे जास्त पैसे भरले तर इतका सुंदर असं मटेरियल दिलं ना की मला खूप आवडले. तर मी हे माझ्यासाठी पण शॉर्ट टॉप शिवणार आहे अशा कपड्यातून. त्यानंतर ही आहेत पार्टीवेअर साड्या. तर हे 2 कलर माझ्याकडे आलेले आहेत, पण ह्या दोन्ही कलरच्या मला ऑर्डर नाही आहेत. आणि हे 2 कलर आलेत. मला साड्याच भेटत नाही आहेत पार्टीवेअरच्या, अजिबात साड्या भेटत नाही आहेत. खूप जास्त प्रॉब्लेम झाला हाच.
मी किती जणांचे तरी पैसे रिटर्न केलेत ऑर्डर कंप्लीट न केल्यामुळे, कारण त्यांचा पण बड्डे असतात, काहीतरी फंक्शनसाठीच प्रत्येकजण काही ना काही घेत राहतं, त्याच्यामुळे तर त्यानंतर पुढचं पार्सल आहे. तर चला बघूया काय याच्यामध्ये. आता एवढं मोठं दिसतंय म्हटलं पार्टीवेअर साड्या असतील, आणि खरंच अक्षरशः मी फ्लिपकार्टवरून साड्या ऑर्डर केलेल्या आहेत आता. तर आल्या फायनली. मला इतका आनंद होतोय ना की एखाद्याने मला ना म्हणजे समजा म्हटलं की हे घे तुला एखादं 10,000 रुपये गिफ्ट घे, 20,000 रुपये गिफ्ट घे, तेव्हा सुद्धा मला जेवढा आनंद व्हायचा ना एखाद्याने मला गिफ्ट दिलं तरी फ्रीमध्ये, त्याच्यापेक्षा जास्त आनंद मला आज होतोय की माझ्या साड्या आल्यात. कारण येतच नव्हत्या, खूप वाट बघितली मी यांची, खूप जास्त वाट बघितली. तर एक आली, त्यानंतर 2. आता माझे सगळे ड्रेस आहेत ना ते शिवून होतील बाबा. खूप वाट बघितली आणि खरंच खूप समजून घेतलं ऑर्डर देणाऱ्यांनी पण. मी सांगितलं माझ्याकडे साड्या स्टॉकमध्ये नाही आहेत वगैरे, खूप समजून घेतलं. त्यानंतर ही आहे, तर ही रेड कलर आहे, त्या दोन्ही पर्पल होत्या. त्याच्यानंतर ह्यामधून आहे, थोडंसं जास्त पैसे केलं पण माझ्या त्या ऑर्डर कंप्लीट होत आहे त्याकडेच, याचंच मला जास्त छान वाटतंय. त्यानंतर ही एक आली, 3 झाल्या, 4 झाल्या. हे ओपन करू. याच्यामध्ये काय 2 आहेत, 5 आणि 6. तर आता ह्याच्यामध्ये माझे बरेचसे ड्रेस रेडी होतील. आणि हे इथे एक आहे 7. भरपूर आता ह्याच्यामध्ये माझे ड्रेस रेडी होतील. आणि मला इतका आनंद होतो या साड्या आल्यात म्हणून ना, प्रचंड आनंद झाला आहे. तर त्याच्यानंतरचं आहे पुढचं पार्सल, ज्याच्यामध्ये मी ना बेल्ट मागवलेत. बेल्ट म्हणजे ज्यावेळेस ड्रेस घालून दाखवावं लागतो ना त्यावेळेस फोटामध्ये खूपच लूज होतात, कारण मी बारीक आहे, माझ्या एवढं कोणीच नसतं, मोठे असतात. तर मग म्हटलं बेल्ट लावून आपण थोडंसं म्हणजे त्याला पॅक करूया कमरेमध्ये, म्हणजे तो लुक थोडा दिसायला चांगला दिसतो. त्यासाठी हे वाले बेल्ट मागवलेत मी दोन्ही. तर हे बघा, हा पहिला आहे, खूप छान आहेत पण हे बेल्ट. आणि फक्त 100 रुपयाला 2, म्हणजे 50ला एक बेल्ट पडला आहे. आणि छान आहे, मी काही सारखं त्याला वापरणार नाही आहे. हे बघा, असं मध्ये लावेल. त्याच्यानंतर हा दुसरा आहे, थोडासा कलर चेंज आहे. तर एक घेतला ना 88 रुपयाला पडत होता, 2 घेतले की 100ला पडत होते. तर म्हटलं चला कॉम्बोच घेऊया, म्हणून मग हा कॉम्बो घेतलाय. तर हे बघा, मस्त आहे, मस्त आहेत पण हे दोन्ही बेल्ट खूपच छान आहेत. मी बघू आता ड्रेसवर ट्राय करून ना त्यावेळेस दाखवते की कसं दिसते. त्यानंतर पुढचं आहे पार्सल, आणि हे मी ना आयुष्यात फर्स्ट टाइम सनस्क्रीन घेतली, फर्स्ट टाइम. कारण आता थोडंसं बाहेर जावं लागतं आणि स्कार्फची वगैरे सवय नाही आहे ना, त्याच्यामुळे टॅन व्हायला नको म्हणून घेतली. तर डर्माकोची घेतली मी, आणि छान आहे, थोडी महाग आहे पण घेतली. म्हटलं बघूया ट्राय करून कसं वाटते. मला माहीत नव्हतं कोणती कंपनी चांगली आहे, तर मी थोडंसं चेक केलं तर मला ही कंपनी थोडी बरी वाटली. तर म्हटलं चला घेऊया. 300 रुपयाला आहे, पण माहीत नाही आता कशी आहे. मी काहीला जास्त वापरणार नाही, कधीतरी ठीक आहे. पण आता 25 नंतर कसं असतं ना, 25चं आपलं वय पार झालं की आपल्याला स्किन केअर करावंच लागतं, नाहीतर मग स्किनचं रिंकल्स वगैरे येतात, असं चांगलं दिसत नाही. त्यासाठी तर अजून तरी माझ्या स्किनवरती तसं काही नाही आहे, पण तरीही मी आता वापरायला चालू करणार आहे उन्हाळ्यामध्ये, तरी कमीत कमी ऊन लागते तोपर्यंत तरी. त्यानंतर पुढचं आहे लेस. तर याच्यामध्ये पण लेस आहे, आणि ही ना 20 मीटर लेस आहे, हे बघू शकता, 20 मीटर आहे लेस. आणि छान आहे, मला ही स्वास्तिकसाठीच लागते, सेमच आहे, काहीच चेंज नाही आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर पुढचं पार्सल आहे. तर ही क्रीम जी आहे ना मी फ्लिपकार्टवरून घेतली, नायकावरून मागवणार होती, पण नायकावरती ही क्रीम डायरेक्ट 500ला दाखवत आहे आणि फ्लिपकार्टवरती 300ला दाखवत होतं, म्हणून मग मी फ्लिपकार्टवरची घेतली. खरं तर मी दुकानात जाऊन म्हणजे शॉपमध्येच बघणार होती कसं आहे, पण म्हटलं चला का जायला पण भेटत नाही आहे, आणि गेलं तर ऊन पण इतकं लागतं, कुठं जाऊ पण वाटत नाही आहे त्यामुळं. तर याच्यामध्ये काय आहे बघूया. तर ह्याच्यामध्ये पंपॉन आहेत, जे मला ना तोरण बनवायचं आहे दाराचं, त्यासाठी मागवले. तर एवढे पुरतील असं माझा अंदाज आहे, खूप कमीला आहे, पण 100च्या आसपासच आहे, पण चांगले आहेत पंपॉन, मस्त आहेत. त्यानंतर पुढचं आहे, हे येलो फॅब्रिकच आहे. बघूयात क्वालिटी कशी आहे.
तर चांगली क्वालिटी येते. म्हणजे माझं आय थिंक ना मी मशीनमध्ये घातलं त्यामुळे, नाहीतर एक दोन म्हणजे का भरपूर कस्टमरचं दिलं तर त्यांना असा प्रॉब्लेम नाही आला. मलाच असा प्रॉब्लेम आला होता मी मशीनमध्ये धुतल्यामुळं. तर बघा छान आहे. ह्याची सुद्धा फिडिंग कुर्ती शिवायची आहे. तर ही सगळी होती आजची शॉपिंग. आणि सगळीच ओपन केली का राहिले एखादं पार्सल इकडे तिकडे ठेवतो आणि मग राहून जातात ते पार्सल नंतर दाखवायचे तसेच. तर ही होती आजची शॉपिंग. कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी अजून काही स्किन केअर प्रोडक्ट मागवलेत. म्हणजे मला सोबतच फ्लिपकार्टचं कसं राहतं 2च दिवसाची रिटर्न पॉलिसी राहते 48 तासाची. जास्त देतात पण 2 दिवसामध्ये संपून जाते. त्याच्यामुळे मी आधी ओपन केली. अजून एक मी मागवलेलं आहे स्किन केअरमध्येच आहे ते पण. आल्यानंतर तुम्हाला समजेलच काय आहे ते. तर मलाही माहीत नाही मी काय काय मागवले. म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी घेतल्याच मॉइश्चरायझर वगैरे हे ते. तर सगळंच येईल ना त्यावेळेस ना सगळंच दाखवेन. आता मी थोडंसं स्किन केअर करायचं ठरवलं आहे. ह्याच्या आधी मी असलं काहीच करत नाही ना, पावडरसुद्धा लावत नाही ना, काहीसुद्धा नाही, जशीच्या तशी असते. तर जाऊ दे चला. हा होता आपला आजचा शॉपिंगचा छोटासा ब्लॉग. सगळ्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.